नमस्कार. कधीकधी ना काही कौटुंबिक किंवा आर्थिक अडचणींमुळे आपलं शिक्षण मध्येच थांबतं. पण शिक्षण थांबलं म्हणजे आपलं भविष्य थांबलं असं अजिबात नाही. आज आपण महाराष्ट्र शासनाच्या एका अशा जबरदस्त योजनेबद्दल बोलणार आहोत, जी अर्धवट राहिलेल्या शिक्षणाला पुन्हा सुरू करण्याची एक नवी, दुसरी संधी देते. तर मग या संधीचा फायदा नेमका कसा घ्यायचा हे आपण अगदी टप्प्याटप्प्याने समजून घेणार आहोत. आपण बघूया की ही दुसरी संधी का महत्वाची आहे, हा फॉर्म 17 म्हणजे नेमकं काय प्रकरण आहे, यासाठी कोण अर्ज करू शकतं, अर्ज कसा करायचा आणि हो, ही आपल्यासाठी एक सुवर्ण संधी कशी ठरू शकते. चला तर मग सुरुवात करूया. आयुष्यात अनेकदा अशी वळणं येतात की आपलं शिक्षण मागे पडतं. पण याचा अर्थ असा नाही की आपलं स्वप्न पूर्ण करण्याची संधीच निघून गेली. अजिबात नाही. अनेकांना हा प्रश्न नक्कीच आपल्यासा वाटेल, कारण काहीही असो, मग ती कौटुंबिक जबाबदारी असेल किंवा आर्थिक अडचण, जर शिक्षण अर्धवट राहिलं असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा, ही परिस्थिती नक्कीच बदलता येते. आणि हेच तर महत्वाचं आहे. शिक्षण थांबलं म्हणजे सगळं काही थांबलं असं होत नाही. कधीकधी आपल्याला फक्त एका नव्या, ताज्या सुरुवातीची गरज असते, जी आपल्याला पुन्हा योग्य मार्गावर आणते. तर मग ही नवीन सुरुवात काय आहे? ती आहे फॉर्म 17. चला, आता आपण हा फॉर्म नेमका काय आहे आणि तो आपल्याला कशी मदत करतो हे जरा सविस्तरपणे बघूया. सोप्या भाषेत सांगायचं तर फॉर्म 17 ही महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली एक खास सोय आहे. याच्यामुळे जे विद्यार्थी शाळेत जाऊ शकत नाहीत किंवा खाजगीरित्या अभ्यास करतात, ते थेट 10वी किंवा 12वीची बोर्ड परीक्षा देऊ शकतात. म्हणजे हा फक्त एक अर्ज नाही, तर शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात परत येण्याचा एक अधिकृत मार्ग आहे. ओके, तर मग आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न, या संधीचा फायदा नक्की कोण कोण घेऊ शकतं? चला, याची पात्रता आणि अटी काय आहेत ते नीट समजून घेऊ. ज्यांनी कोणत्या ना कोणत्या कारणाने शाळा सोडली आहे, जे विद्यार्थी पूर्वी परीक्षेत पास होऊ शकले नाहीत किंवा ज्यांचं शिक्षण अर्धवट राहिलं आहे, ते सगळे यासाठी अर्ज करू शकतात. आणि एक खूप महत्वाची गोष्ट म्हणजे दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी सुद्धा विशेष सवलती आणि सुविधांची तरतूद यात केलेली आहे. आता एक अत्यंत महत्वाची गोष्ट, जरा नीट लक्ष द्या. अर्ज करण्याची पद्धत फक्त आणि फक्त ऑनलाईन आहे. म्हणजे तुम्हाला वेबसाईटवर जाऊनच अर्ज भरावा लागेल. कुठलाही छापील किंवा ऑफलाईन अर्ज स्वीकारला जाणार नाही. ही गोष्ट पक्की लक्षात ठेवा. चला, आता अर्ज करण्याची प्रोसेस कशी आहे ते अगदी सोप्या स्टेप्समध्ये समजून घेऊया, म्हणजे कोणालाही ती किचकट वाटणार नाही. ही प्रक्रिया खूपच सोपी आहे. सगळ्यात आधी बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर जायचं. तिथे दिलेला अर्ज व्यवस्थित, काळजीपूर्वक भरायचा. त्यानंतर जी काही आवश्यक कागदपत्र आहेत ती स्कॅन करून अपलोड करायची. आणि शेवटी ऑनलाईन पद्धतीने फी भरायची. झालं. ही तारीख तुमच्या कॅलेंडरमध्ये लगेच मार्क करून ठेवा. 21 मे ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे शेवटच्या क्षणाची वाट बघू नका, कारण तेव्हा वेबसाईटवर लोड येऊ शकतो. लवकरात लवकर अर्ज भरून टाका. आता या अर्जासाठी फी किती आहे? तर ती आहे साधारणपणे 1100 रुपये. यावर थोडंफार प्रोसेसिंग शुल्क वगैरे लागू शकतं. त्यामुळे फायनल रक्कम तुम्हाला अर्ज भरताना दिसेलच. आणि फी भरणं तर खूपच सोपं आहे. तुम्ही UPI, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंग यापैकी कशानेही ऑनलाईन पेमेंट करू शकता. त्यामुळे त्याबद्दल कोणतीही अडचण येणार नाही. चला, आता आपण शेवटच्या आणि सर्वात महत्त्वाच्या भागाकडे आलो आहोत. ही सगळी प्रक्रिया तर आपण समजून घेतली, पण ही संधी खऱ्या अर्थाने एक सुवर्ण संधी का आहे? खरंय, हे एक वाक्यात सगळं काही सांगून जातं. आपलं अर्धवट राहिलेलं शिक्षण पूर्ण करण्याची ही खरोखरच एक खूप मोठी संधी आहे. या एका निर्णयामुळे आपल्या करिअरला आणि भविष्याला एक नवी, सकारात्मक दिशा मिळू शकते. म्हणून पुन्हा एकदा आठवण करून देतोय, शेवटच्या दिवसाची वाट अजिबात बघू नका. उगाच होणारी धावपळ आणि तांत्रिक अडचणी टाळण्यासाठी आजच अर्ज भरण्याची सुरुवात करा. आणि शेवटी हा प्रश्न तुमच्यासाठी आहे. ही दुसरी संधी आपल्या दारावर आलेली आहे. मग आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी ते पहिलं महत्त्वाचं पाऊल उचलण्याची तयारी आहे ना?